नमस्कार. आज आपण इयत्ता 5वी नवोदय यामधील मानसिक क्षमता चाचणी पाहणार आहोत. त्यामधील पहिलं प्रकरण आहे वेगळे पद शोधा. स्वाध्याय. प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या ए, बी, सी आणि डी दाखवलेल्या आहेत. या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा. प्रश्न पहिला. तर पहा, प्रत्येक आकृतीमध्ये 3-3 गोल दिलेले आहेत. तर या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये गोल आलेले आहेत, इथे आलेला आहे, इथं आलेला आहे. पण इथं पहा, हे जे काही 3 असे गोल दिलेले आहेत तो इथं कोपऱ्यामध्ये इथं येत नाहीये, त्यामुळे ही वेगळी आकृती होते. त्यामुळे उत्तर येते सी. प्रश्न 2. पहा, बिंदूपासून 2 किरण निघालेले आहेत. इथे निघालेले, इथं निघालेले, इथे मात्र बाण उलटा गेलेला आहे. हा किरण उलटा आहे, त्यामुळे उत्तर सी येते. प्रश्न क्रमांक 3. पहा, 1 2 3 3 वर्तुळ आहेत. 1 2 3 त्रिकोणाला 3 बाजू आहेत. या ठिकाणी 1 2 3 3 वर्तुळ आहेत, पण या चौकोनाला 1 2 3 4 बाजू आहेत. 1 2 3 4 1 2 3 4 हे बरोबर आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे जेवढे गोल आहेत तेवढ्या आतमध्ये आकृतीला बाजू आहेत. तर इथं नाहीये, त्यामुळे उत्तर येणार आहे बी. प्रश्न क्रमांक 4. ही आकृती पहा. या आकृतीचं निरीक्षण केल्यावर असं आपल्याला दिसून येते की आकृतीला बाजू किती आहेत. 1 2 3 4 या ठिकाणी 1 2 3 4 1 2 3 4 आणि इथं पहा 1 2 3 4 आणि 5. त्यामुळं या आकृतीला जास्त बाजू आहेत आणि या सर्व आकृतींना 4-4 बाजू आहेत आणि इथं 5 आहेत. म्हणून वेगळी आकृती पर्याय क्रमांक डी येते. उत्तर आपलं डी असणार आहे. प्रश्न 5. आता ही आकृती पहा. तर या आकृतीला उजव्या बाजूला रेष दिलेली आहे. तर या आकृतीला सुद्धा उजव्या बाजूला रेष दिलेली आहे. आपण फिरवून बघूया आकृती. ही पहा, इथं आकृती फिरवलेली आहे. ही उजव्या बाजूला रेष आहे, इथे उजव्या बाजूला रेष आहे. तर 3 नंबरची पहा, इथं उजव्या बाजूला नाही, इथे डाव्या बाजूला रेष आहे आणि इथे उजव्या बाजूला रेष आहे. आपलं वेगळं पद काय असणार आहे. सी. उत्तर आलं सी. प्रश्न क्रमांक 6 किंवा प्रश्न क्रमांक 6. बघा, आर यू एन इथं मात्र आलंय NKURUN. ही अक्षरे सगळीकडे आहेत आणि इथे हे वेगळे अक्षर आहेत, त्यामुळं वेगळं पद आलेलं आहे आपलं पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 7. ही सर्व वाहने रस्त्यावरून जाणारी आहेत, फक्त जहाज हे पाण्यावरून चाललेलं आहे, त्यामुळे वेगळं पद आलेलं आहे जहाज. मग पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. इथे पहा, काटकोन त्रिकोण दिलेले आहेत. हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे आणि हा मात्र त्रिकोण आहे, त्यामुळे वेगळं पद आलेलं आहे आपलं बी. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 9. आता ही आकृती पहा. सगळीकडे सर्व समान दिसत आहे. आता आपल्याला हा बिंदू तेवढा चेंज झालेला दिसतोय. तर हा बिंदू पहिल्यांदा इथं वरच्या कोपऱ्यात आलेला आहे, त्यानंतर तो इथं गेलेला आहे, त्यानंतर इथं खाली, म्हणजे आता तो इथं आलेला आहे. आता इथून तो इथं जाणार आहे या कोपऱ्यात, म्हणजे इथं यायला हवा, तो इथं आलेला नाहीये,
तो इथं गेलेला आहे, त्यामुळे वेगळं पद झालेलं आहे डी. पर्याय क्रमांक डी. प्रश्न 10. तर या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर असं दिसून येते की प्रत्येक आकृतीमध्ये एकच गोल काय झालेला आहे की एकमेकांमध्ये गुंतलेला आहे आणि इथं 3 गोल गुंतलेले आहेत, त्यामुळं वेगळं पद असणार आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 11. आता या आकृतीचं निरीक्षण करा, तुम्हाला काय जाणवते पहा. तर या वरच्या आकृतीचा भाग आतमध्ये खोलवर गेलेला आहे, पण कुठला भाग गेलेला आहे? उजवा. या ठिकाणी उजवा भाग गेलेला आहे आणि इथं डावा भाग आतमध्ये गेलेला आहे, त्यामुळे वेगळे पद आलेलं आहे. पर्याय क्रमांक ए. या प्रश्न क्रमांक 12 मध्ये पहा. आता हे काय आहे की आयत दिलेले आहेत, हे आयत प्रत्येक ठिकाणी आहेत आणि इथं गोल आहे, त्यामुळे वेगळे पद आलेले आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 13. तर सर्व आकृतींचं निरीक्षण करा. जी काही आपल्याला ए आकृती दिसते, या आकृतीप्रमाणे सर्व आकृत्या आपण फिरवून पाहिजे आहेत. तर ए आकृतीचं पहा, अधिकचं चिन्ह डाव्या बाजूला आहे. बी आकृतीचं अधिकचं चिन्ह उजव्या बाजूला आलेलं आहे. सी चं चिन्ह डाव्या बाजूला आलेलं आहे आणि डी चं सुद्धा अधिक चिन्ह डाव्या बाजूला आलेलं आहे. फक्त बी चं चिन्ह काय झालेलं आहे की उजव्या बाजूला येते, त्यामुळं पर्याय क्रमांक बी उत्तर आपलं वेगळं पद येणार आहे. पर्याय क्रमांक बी. त्या प्रश्न क्रमांक 14. तिन्ही आकृत्या एकमेकांमध्ये छेदलेल्या आहेत. या ठिकाणी छेदलेले आहेत, या ठिकाणी छेदलेले आहेत. फक्त या आकृतीमध्ये काय झालेलं आहे की या दोनच छेदलेल्या आहेत, म्हणजे वेगळं पद येणार आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न 15. तर या ठिकाणी पहा काय झालेलं आहे की इथं गोल आहे, इथं चौकोन आहे, इथं चौकोन आहे, इथं गोल आहे, इथं त्रिकोण आहे. म्हणजे काय झाले, ह्या गोलाची सावली यामध्ये दिलेली आहे, या त्रिकोणाची सावली यामध्ये दिलेली आहे, या त्रिकोणाची सावली यामध्ये दिलेली आहे. पण इथं चौकोन आहे, या चौकोनाची सावली यामध्ये दिलेली नाही, म्हणजे इथं चौकोन नाही आहे, गोल दिलाय, म्हणजे वेगळं पद. पर्याय क्रमांक ए आलेला आहे, म्हणजे उत्तर आपलं ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 16. आकृतीचं निरीक्षण करा आणि पहा. आता आपण काय करायचं, सुरुवातीला चौकोनाकडून इकडून असं जायचं, अशी सुरुवात करायची, म्हणजे आपल्याला कळेल. पहा, चौकोनानंतर गोल आणि त्यानंतर हा भरीव गोल आहे, हा पोकळ गोल, हा भरीव गोल, असं आपण गोल जायचं. आता इथं पहा, चौकोनानंतर भरीव गोल आलेला आहे, त्यानंतर पोकळ गोल. इथं पहा, चौकोनानंतर पोकळ गोल, नंतर भरीव. तर इथं चौकोनानंतर पोकळ गोल आणि त्यानंतर भरीव, म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक बी हे वेगळं पद असणार आहे. प्रश्न 17. आकृतीमध्ये प्रत्येक अक्षराचे 2 समान भाग करता येतात, फक्त डी या अक्षराचे समान 2 भाग करता येत नाहीत, बरोबर मधून, त्यामुळे वेगळे पद असणार आहे सी. उत्तर आपलं पर्याय क्रमांक सी. प्रश्न 18. यामध्ये वेगळे पद आहे पर्याय क्रमांक डी. कारण इथं बघा, प्रत्येक ठिकाणी इथं हे असं दिलेले आहे आकृतीमध्ये आणि इथं वेगळं दिलेलं आहे, त्यामुळे वेगळे पद आहे डी. प्रश्न क्रमांक 19. पहा आकृती ए बी सी डी ई एफ जी एच आय आणि इथं जे के एल असं हवं होतं, त्यामुळे हा येणार आहे वेगळा पर्याय. पर्याय क्रमांक डी. अक्षरही इथं व्यवस्थित ओळीने दिलेली आहेत, ए बी सी डी ई एफ जी एच आय. जे के एल असं हवं होतं, पण हे वेगळं दिलेलं आहे, त्यामुळे हे वेगळे पद येते. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 20. पहा आकृती
इथं जी काही छेदलेलं आहे रेषेला, इथं प्रत्येक ठिकाणी एकच रेषा छेदलेली आहे, इथं 2 रेषा छेदलेल्या आहेत, त्यामुळे वेगळं पद असणार आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 21. इथं आकार पहा. हे आकार आहे ना, हे 1 आणि 2 वेगळ्या विरुद्ध बाजूने आहेत. हे 2 आकार पहा, हे वेगळ्या बाजूने आहेत आणि हे एका बाजूने आहेत. इथं मात्र काय झालेलं आहे की पर्याय क्रमांक सी मध्ये सगळेच वेगळ्या बाजूने केलेले आहेत आकार. आणि इथं पहा, जे 1 2 3 सारखे आहेत आणि पर्याय क्रमांक सी हे वेगळे पद आहे. प्रश्न क्रमांक 22. डोळे, हात, कान, ओठ. तर डोळे, कान आणि ओठ हे चेहऱ्यावरती अवयव असतात आणि हात हे वेगळं आहे. हे काय चेहऱ्यावर अवयव नसतो, त्यामुळे वेगळे पद आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 23. पहा, आकृतीची सुरुवात होताना सुरुवातीला पहा, हे इथून वरून आकार घेतलेला आहे, पण इथं खालून आकार गेलेला आहे, इथं पण खालून आकार वरती गेलेला आहे आणि इथं पण खालून आकार वरती गेलेला आहे. हा पर्याय वेगळे पद होतोय पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 24. पहा, या रेषा इकडून लहान होत होत मोठ्या होत गेलेल्या आहेत, इथं पण मोठ्या होत गेलेल्या आहेत आणि इथं मात्र छोट्या होत गेलेल्या आहेत, इथं मोठ्या होत गेलेल्या आहेत. वेगळं पद आहे पर्याय क्रमांक सी. आता प्रश्न क्रमांक 25. TIC 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 हे एकसारखे शब्द आलेले आहेत आणि पर्याय क्रमांक सी मध्ये TEC हे वेगळं आलेलं आहे, म्हणजे ई हा शब्द वेगळा आलेला आहे, त्यामुळे वेगळे पद होतंय पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 26. पहा, आकृतीवरील चेहरे आणि चेहऱ्यावरील डोळे हे सगळे उलटे आहेत आणि हे एकच आहे, हा सरळ डोळा दाखवलेला आहे, म्हणून वेगळे पद असणार आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 27. इकडे 3 गोल दिलेले आहेत, इकडे 3 आहेत, इकडे फुल्या दिलेल्या आहेत 4, इकडे 4, इथं अधिक चिन्ह दिलेले आहे 4 आणि इथं दिलेले आहे 3, इथं दिलेले आहेत 2, इथं दिलेले आहेत 2, म्हणजे वेगळे पद आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 28. या 2 रेषा दिलेल्या आहेत त्या आकृतीमध्ये, ही वेगळी आहे, ही वेगळी रेषा आहे, म्हणजे जोडलेल्या नाही आहेत रेषा, सुट्ट्या आहेत आणि इथं जोडलेली रेषा आहे, त्यामुळं वेगळे पद येणार आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 29. ही आकृतीमध्ये हा बाण प्रत्येक ठिकाणी एकसारखा आहे आणि या ज्या रेषा आहेत पहा, ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. डाव्या बाजूला ही रेष वरती गेलेली आहे, इथं पण ही डाव्या बाजूला वरती गेलेली आहे, इथं वरती गेलेली आहे, पण या ठिकाणी हीच रेष खाली जाते. म्हणजे पहा, आपण आकृती फिरवून बघूया. पहा, आकृती फिरवून बघितल्यानंतर डाव्या बाजूची रेष ही खाली आहे आणि सगळीकडे ही रेष वरती आहे, म्हणून वेगळे पद होणार आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 30. या आकृतीमध्ये इथं समई आहे, इथं समई आहे, ही पण एक वात आहे, म्हणजे प्रकाश पडलेला आहे इथं पण, आणि इथं पहा अगरबत्ती आहे, इथं धूर आलेला आहे, इथं सगळीकडे प्रकाश पडलेला आहे, त्यामुळे वेगळं पद आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 31. हा आकार विरुद्ध बाजूला दाखवलेला आहे आणि इथं मात्र एकाच बाजूला दाखवलेला आहे, म्हणून वेगळे पद येणार आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 32. इथं जो गोल दिलेला आहे तोच आतमध्ये आहे, इथं चौकोन आहे तर इथं चौकोन नाही, इथं त्रिकोण आलेला आहे, इथं बाहेर त्रिकोण आहे, आत त्रिकोण दिलेला आहे, इथं बाहेर गोल आहे, इथं आतमध्ये गोल आहे, म्हणजे वेगळे पद आहे पर्याय क्रमांक बी. हा प्रश्न क्रमांक 33. पहा, इथं काय दाखवलेलं आहे या आकृतीमध्ये
की आरशातील प्रतिमा डाव्या बाजूला आहेत आणि पाण्यातील प्रतिमा उजव्या बाजूला आहेत. आरशातील प्रतिमेचे प्रतिबिंब इकडं पडलेलं आहे आणि पाण्यातील प्रतिमेचं प्रतिबिंब या बाजूला दाखवलेलं आहे. त्यामुळं हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. इथं मात्र चुकीचं होतंय. काय होतंय की जे काही पाण्यातील प्रतिबिंब आहे हे चुकीचं आहे, म्हणून वेगळे पद येणार आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34. तर आकृतीमध्ये विरुद्ध दिशेला चौकोन आणि त्रिकोण दाखवलेला आहे आणि या ठिकाणी मात्र पर्याय क्रमांक डी मध्ये चौकोन आणि त्रिकोण विरुद्ध दिशेला नाही आहेत, त्यामुळे वेगळे पद आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 35. ही पहा फुली 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 झालेले आहेत आणि पर्याय क्रमांक बी मध्ये 5 आहेत. 1 2 3 4 5. त्यामुळे वेगळं पद आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 36. पहा या आकृत्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. या दोन रेषा या गुंतलेल्या आहेत, या गुंतलेल्या आहेत, फक्त या गुंतलेल्या नाही आहेत रेषा, त्यामुळे वेगळे पद आहे. पर्याय क्रमांक सी.